मुलांनो, आता आपण पाहणार आहोत द्रव्याचे संघटन या पाठात जो आपण परिपूर्ण सविस्तररित्या आपण रीड केलेला आहे आणि आपण तो लेसन आपण पूर्ण रीड करून आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे, तो लर्न केलेला आहे. आता या पाठाच्या द्रव्याचे संघटन या पाठाच्या माध्यमातून सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत मुलांना पाहणार आहोत. मुलांना आपला जो पहिला प्रश्न आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे आपण पाहण्यास सुरुवात करणार बघूया. आपण पहिल्या प्रश्नाचा आपण सुरुवात करणार आहोत. पाहणार जो आपला प्रश्न, मूर्छित हे डॅश संयुग आहे. कशा प्रकारचं संयुग आहे? असेंद्रिय आहे का सेंद्रिय आहे? तर आपण मुलांना पाठाच्या दरम्यान शिकलो होतो की सेंद्रिय संयुग म्हणजे काय, असेंद्रिय संयुग म्हणजे काय. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मूर्छित हे असेंद्रिय संयुग आहे. हे इथे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो दुसरा प्रश्न आहे बघा, इथे दिला आहे पितळ या मिश्रणात तांबे व डॅश डॅश आहे. काय आहे पितळ या मिश्रणामध्ये? मग तुम्हाला इथे दोन ऑप्शन आहेत. इथे तुम्हाला कथील आहे आणि जस्त आहे. तर पितळ या मिश्रणामध्ये मुलांना आपलं जे ऑप्शन आहे जे करेक्ट आन्सर असणार आहे, पितळ या मिश्रणामध्ये तांबे व जस्त आहे. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा मिश्रणाला सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला डॅश डॅश असे म्हणतात. मग त्याला असं का म्हणतात बघा, जेव्हा मिश्रणाला सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था आहे मग त्याला काय म्हणणार आहे? विषमांगी मिश्रण म्हणणार, असमांगी मिश्रण म्हणणार. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे विषमांगी मिश्रण म्हणजे काय आणि समांगी मिश्रण म्हणजे काय, हा देखील आपला पाठ झालेला आहे. हा आपला टॉपिक कव्हर केलेला आहे. तर यापैकी जे आपलं उत्तर आहे विषमांगी आणि समांगीमध्ये जो प्रश्न आहे, जेव्हा मिश्रणाला सर्व घटकांची मिळून एका प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण असे म्हणतात. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो बघा, इथे ब्रॉन्झमध्ये तांबे व डॅश डॅश याचे मिश्रण आहे. तर तांबे आणि तांब्यामध्ये कोणत्या दोन धातूचं मिश्रण आहे? तर तांबे या धातूमध्ये मुलांना जस्त आणि कथील पैकी कोणाचं मिश्रण आहे? तर तांबे धातूमध्ये ब्रॉन्झमध्ये तांबे व कथील याचे मिश्रण असते. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा, तुम्हाला 5 जे प्रश्न होते ते ऑप्शनच्या माध्यमातून होते. आता जी उरलेली जी प्रश्न आहे ते तुम्हाला चूक की बरोबर याच्या माध्यमातून दिलेली आहेत. आपण त्याची सुरुवात करणार आहोत. बघा, इथे दिले आहे आपला जो पहिला प्रश्न आहे, स्थायूंना उच्च घनता व अस्फुटतेचे हे गुणधर्म प्राप्त होतात. मग त्यांनी फक्त विधान दिले आहे. ते विधानातून आपल्याला सांगायचं आहे चूक आहे का बरोबर आहे. तर स्थायूंना उच्च घनता असमिता व गुणधर्म प्राप्त होतात. हे आपलं ऑप्शन बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रव अवस्थेमध्ये आंतरतन्य बलाची ही संक्षमता ही जास्त असते. तर बघा, त्यांनी म्हटलं की द्रव अवस्थेमध्ये आंतरतन्य बलाची जी सक्षमता असते ती जास्त असते. तर हे बरोबर आहे का चूक आहे? तर आपलं हे जे उत्तर आहे चूक आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपण वायू, द्रव, वायूमध्ये पाहिलं की कशा प्रकारे त्याचे जे बल असतात, तर जे आंतरचे बल असतात ते काही वायूमध्येही जास्तीत जास्त बल असतात. त्याचप्रमाणे जे द्रव पदार्थामध्ये कमी असतात आणि वायू पदार्थामध्ये हे अति कमी प्रमाणात मध्ये आपल्याला आढळतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोबाल्टचा समावेश असलेल्या रासायनिक सायनोकोबालमिन ही जटिल संयुगाची उदाहरणे आहेत. त्यांनी सांगितलं की जो कोबाल्टचा समावेश आहे त्याच्यामध्ये सायनोकोबालमिन ही जटिल संयुगे उदाहरणं आहेत का? तर हे आपलं उत्तर बरोबर आहे. चूक यापैकी आपलं जे उत्तर आहे ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मीठ हे सेंद्रिय संयुग आहे. त्यांनी विचारले मीठ हे सेंद्रिय संयुग आहे का? तर नाही, आपलं उत्तर काय, मीठ हे असेंद्रिय संयुग आहे. पण इथे प्रश्न दिलाय, जे स्टेटमेंट दिलं आहे वाक्य की मीठ हे काय आहे, सेंद्रिय संयुग आहे. म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे ते उत्तर इथं चूक असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेला असतो तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असे म्हणतात. बघा, इथे सांगितले की जेव्हा जे मिश्रण आहे जे घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रावस्थांमध्ये जेव्हा विभागलेले असतात तेव्हा विषमांगी मिश्रण असे म्हणतात का? मग आपलं जे उत्तर आहे ते बरोबर उत्तर असणार आहे. आता मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्न पाहिले. आता आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. ते कोणते प्रश्न विचारले ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता इथे जे गेम आहेत त्या सर्व गेम मधून मुलांना आपण इथे माकड आणि टोपीवाल्याचा गेम घेणार आहोत आणि आपण पाहणार आहोत. बघा, इथे तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. आपला पहिला प्रश्न आहे, द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण संयुग
संयुग व मूलद्रव्य या प्रकारामध्ये करताना डॅश डॅश हा निकष लावला जातो. मग कोणत्या प्रकारचा निकष लावला जातो? जेव्हा द्रव्याचे जे वर्गीकरण आहे ते मिश्रण, संयुग व मूलद्रव्य या प्रकारामध्ये करताना कोणत्या प्रकारचा निकष लावला जातो? मग तुम्हाला चार ऑप्शन आहेत, चार तुम्हाला इथे पर्याय दिले आहेत. मग द्रव्याची अवस्था, सेकंड द्रव्याची रासायनिक बंध संघटना, थर्ड आहे द्रव्याच्या प्रावस्था आणि यापैकी सर्व. तर यापैकी जो आपलं जे करेक्ट आन्सर आहे, नाही द्रव्याची अवस्था आहे ना द्रव्याच्या तर आपलं जे उत्तर आहे द्रव्याचे रासायनिक बंध संघटन हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, पाहणार की युरिया हे डॅश डॅश संयुग आहे. युरिया कोणतं संयुग आहे? मग इथे बघा तुम्हाला चार पर्याय आहेत. असेंद्रिय आहे, जटिल आहे, सेंद्रिय आहे का स्थिती आहे? तर यापैकीचे आपलं योग्य उत्तर आहे युरिया ही सेंद्रिय संयुगे आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्नायूच्या कणामध्ये आंतररेषीय बल डॅश डॅश असते. जे स्नायूचे जे कण आहे, ज्या कणामध्ये आंतररेषीय बल असतं ते कसं असतं? जास्तीत जास्त आहे, अनिश्चित आहे, मध्यम आहे का कमीत कमी आहे? आता मध्यम कोणाचं अर्थ बघा, आपण म्हणतो की कमीत कमी मध्यम आहे जे द्रव पदार्थ आहे, कमीत कमी आहे ते वायू पदार्थाचं आहे. अनिश्चित म्हणजे सांगता येत नाही, म्हणजे त्याची निश्चिती नाही आहे, परंतु जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त आहे. म्हणजे स्थायू आपण पाहिलं, ज्या प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलं की स्थायू पदार्थाचं जे स्थायू बल आहे, जे कण आहेत ते कसे पडतात? जास्तीत जास्त पडतात आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे स्थायूच्या कणामध्ये आंतररेखीय बल हे कसं आहे? जास्तीत जास्त आहे. आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अष्टाशी सेंद्रिय संयुगे आहेत. आता त्यांनी सांगितले मग कोणती संयुगे आहेत? बघा यापैकी सर्व कापूस, ग्लुकोज आणि साखर आहेत. मग साखर काय आहे? ही संयुक्त. साखर पण आपलं हे याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे. परंतु त्यांनी दिलं की यापैकी सर्व, मग इथे साखर हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. परंतु कापूर, ग्लुकोज, साखर ही देखील सर्व आहेत, म्हणून ही सर्व संयुगे आहेत आणि यापैकी ही सर्व उत्तर आपल्याला इथे येणार आहेत. म्हणून त्यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, जे फर्स्टवाला आहे, यापैकी जी सर्व आहे ही कशी आहे? सेंद्रिय संयुगे आहे. कापूर, साखर आणि ग्लुकोज ही संयुगे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाणी, पारा, प्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तिन्ही डॅश डॅश आहेत. मग तिन्ही कशी आहेत? बघा इथे तुम्हाला चार पर्याय आहेत. मूलद्रव्य आहेत, संयुगे आहेत, द्रव पदार्थ का अधातू आहेत. आता बघा या चारपैकीच आपलं प्रश्न काय लिहिलाय? पाणी, पारा आणि ब्रोमीन. मग पाणी, पारा, ब्रोमीन हे कसे आहे? लिक्विड टाईपमध्ये आहे, म्हणजेच ते मूलद्रव्य संयुगाचे होऊ शकत नाही. तर आपलं जे उत्तर असणार आहे द्रव पदार्थ आहेत. पाणी कसं आहे? लिक्विड आहे, त्याच्यामुळे तो द्रव पदार्थामध्ये त्याचं मिश्रण आहे आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तिन्ही द्रव पदार्थ आहेत आणि द्रव पदार्थ आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना दूध हे द्रव्याच्या डॅश डॅश या प्रकाराचे उदाहरण आहे. बघा आता दूध हे कोणत्या प्रकारचे द्रव्याचे उदाहरण आहे? इथे चार पर्याय आहेत. विषमांगी मिश्रण आहे, निलंबन आहे, द्रावण आहे का सामांगी मिश्रण आहे? तर बघा इथे दिले विषमांगी मिश्रण म्हणजे काय? निलंबन, द्रावण आणि सामांगी मिश्रण. तर हे चारही जे आपले टॉपिक आहेत हे देखील आपण मुलांना आपण कव्हर केलेलं आहे. तर आपलं जे योग्य उत्तर असणार दूध हे द्रव्याचे काय आहे मुलांनो? बघा इथे विषमांगी मिश्रण असणार आहे आणि म्हणून आपले इथे जे करेक्ट आन्सर असणार आहे या करेक्ट आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्बनची संयुजा ही 4 आहे. आता त्यांनी प्रश्न काय विचारले बघा इथे कार्बनची संयुजा ही 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा ही 2 आहे. कार्बनची किती आहे? 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. आपण इथे क्लिक करणार आहोत. कार्बनची जी संयुजा आहे ती किती आहे? 4 आहे आणि ऑक्सिजनची जी संयुजा आहे ती किती आहे? 2 आहे. यावरून समजते काय समजते? कार्बन डायऑक्साईड जो हा संयुगात कार्बन अणू यांच्यात डॅश डॅश रासायनिक बंध आहे. मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध आहे? मग तुम्हाला 4 पर्याय आहे. मग त्याच्यामध्ये 1 हा रासायनिक बंध आहे, त्याच्यात 2 हा रासायनिक बंध आहे, त्याच्यात 4 हा रासायनिक बंध आहे, यात 3 आहे. तर यापैकी मुलांचे आपलं योग्य उत्तर आहे की कार्बनची संयुजा जर 4 आहे आणि ऑक्सिजनची संयुजा जर 2 आहे तर काय समजते? कार्बन डायऑक्साईड संयुग कार्बन डायऑक्साईड या संयुगात कार्बन अणू आहे, याच्यामध्ये मुलांनो 3 हा रासायनिक बंध येणार आहे. म्हणजे आपलं हे उत्तर इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन अणू यांच्यामध्ये 3 रासायनिक बंध आहे आणि म्हणून इथे आपल्या तर करेक्ट उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे
दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रवाला डॅश डॅश म्हणतात. आता दोन किंवा अधिक घटक किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त घटक असणाऱ्या पदार्थाला मग काय म्हणणार? मग इथे प्रश्न आपले ऑप्शन आहेत, मिश्रण म्हणणार, धातू सदृश्य म्हणणार, मूलद्रव्य बोलणार का संयुग बोलणार. तर या चारपैकी जे आपलं योग्य उत्तर आहे संयुग असे म्हणणार. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला आपण काय म्हणतो? संयुग बोलतो. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तराला आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थायूवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्याचे आकारमान कायम राहते या गुणधर्माला डॅश डॅश म्हणतात. जो स्थायू पदार्थ आहे त्याच्यावर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्याचे जे आकारमान हे कायम राहते, बघा ते कायम राहते, जो हा गुणधर्म आहे. मग त्या गुणधर्माला काय म्हटलं जातं? मग तुम्हाला चार पर्याय आहे. स्थितिस्थापकता बोललं जातं, अकार्यता बोललं जातं, असंपंडीयता बोललं जातं का प्रवाहिता बोललं जातं. आता प्रवाहिता म्हणजे जो वाहणार आहे, जो पाणी आहे, तो पाण्याचा गुणधर्म काय आहे? प्रवाहिता आहे. त्यामुळे हे येऊ शकत नाही. आपण स्थायू पदार्थावर बोलत आहोत. अकार्यता म्हणजे कार्य न करणार. स्थितिस्थापकता म्हणजे त्याचप्रमाणे की ताणून धरल्यानंतर त्याची मूळ अवस्था येणार, म्हणजे ती मूळ जागा न सोडणारा. मग त्यामुळे हे येऊ शकत नाही. म्हणून जे आपलं करेक्ट असणार आहे, स्थायूवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा आकारमान कायम राहते या गुणाला असंपंडीयता असे म्हणतात. म्हणून हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, द्रव व स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला डॅश डॅश मिश्रण असे म्हणतात. जो द्रव आणि स्थायू आहे यांचा जो विषमांगी मिश्रण आहे, मग त्याला काय बोलले जाते? तुम्हाला चार पर्याय आहे. समांगी मिश्रण बोलणार, निलंबन बोलणार, विषमांगी मिश्रण बोलणार का कलील बोलणार. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, स्थायू आणि द्रव हे दोन्ही पदार्थ आहे, त्याचा जो विषमांगी पदार्थ बनतो, स्थायू आणि द्रव या दोन्ही पदार्थ जर एकमेकात मिक्स केले तर त्याला आपण निलंबन असे म्हणणार आहोत. आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य करेक्ट आन्सर आहे त्या करेक्ट आन्सर आपण क्लिक करणार आहोत. प्रकारे मुलांना आपण पाहिलं आहे की सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे घेतली आहेत आणि त्याचप्रमाणे आपण खेळाच्या माध्यमातून देखील प्रश्नाची उत्तरं घेतलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेणार आहोत आणि बघणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणती प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेऊया. बघा इथे देखील तुम्हाला जसं खेळाच्या माध्यमातून इथे 4 ऑप्शन होते, त्याचप्रमाणे इथे देखील तुम्हाला परीक्षेच्या माध्यमातून इथे 4 ऑप्शन्स आहेत आणि 4 ऑप्शनच्या मधून आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नांना. आपला पहिला प्रश्न आहे, स्थायूच्या कणामध्ये अंतरिक्षीय बल हे डॅश डॅश असते. जे स्थायूचे जे कण आहे त्याच्यामध्ये अंतर्बल आहे, आंतररेखीय बल हे कसं आहे? तुम्हाला 4 पर्याय, जास्तीत जास्त आहे, मध्यम आहे, अनिश्चित आहे का कमीत कमी आहे. तर यापैकी आपलं जे उत्तर आहे, स्थायूच्या कणामध्ये आंतरिकीय बल हे जास्तीत जास्त असतं. हे आपण प्रयोगाच्या माध्यमातून आणि जे चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण स्पष्ट केलेलं आहे. चला आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे सेंद्रिय संयोग आहे. आता ते ज्यामध्ये सांगितले सेंद्रिय संयोग कोणते आहेत? ग्लुकोज आहे, कपूर आहे, साखर आहे का? हे यापैकी सर्व. तर साखर आहे हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे की हे सेंद्रिय संयोग आहे. मी यापैकी जी सर्व आहेत ती कशी आहेत? सेंद्रिय संयोग आहे. ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दूध हे द्रव्याचे डॅश डॅश प्रकारचे उदाहरण आहे. मग दूध हे कोणत्या प्रकारचे? दूध हे द्राव्याच्या डॅश डॅश प्रकारचे उदाहरण कोणत्या प्रकारचे? मग तुम्हाला 4 पर्याय आहे, विषमांगी मिश्रण, द्रावण, निलंबन का समांगी मिश्रण. तर यापैकी आपले जे उत्तर आहे मला दूध हे द्रव्याच्या विषमांगी मिश्रण आहे हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला डॅश डॅश म्हणतात. आता आपण पाहिलं की 2 किंवा 2पेक्षा जास्त जे पदार्थ आहेत त्याला काय म्हणणार? मग त्यांनी तिथे 4 पर्याय दिले आहेत. मिश्रण म्हणणार, मूलद्रव्य म्हणणार, धातू सदृश्य बोलणार का संयुग बोलणार. तर संयुग बोलणार. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, 2 किंवा अधिक पदार्थ म्हणतात तेव्हा आपण त्याला संयुग असे म्हटले जाते आणि म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रव व स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात? जेव्हा द्रव पदार्थ आणि स्थायू पदार्थ म्हणजे जेव्हा लिक्विड टाईप आणि जे स्थायू पदार्थ म्हणजे जड आहे, जसं आपण स्थायू म्हटलं की आपण म्हणू शकतो जो बर्फ आहे, आणि जर लिक्विड म्हटलं तर आपण पाणी म्हणू शकतो, दूध म्हणू शकतो. मग जेव्हा हे यांचे विषमांगी मिश्रण तयार होते मग त्या पदार्थाला काय म्हटलं जातं? बघा इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण, निलंबन का कलील. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आपण त्याला म्हणणार आहोत निलंबन असे बोलणार आहोत आणि म्हणून स्थायू द्रव्याच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन होणारे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थायूवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्याचे आकारमान हे कायम राहते व या गुणधर्माला डॅश डॅश म्हणतात. जो स्थायू पदार्थ आहे, जसं आपण पाहू शकतो एखादा बॉल आहे किंवा जो आपला
जो बॉल आहे तर त्या बॉलला आपण जर प्रेस केलं तरी त्याचा जो गुणधर्म आहे दाबल्यावर सुद्धा त्याचे जे आकारमान आहे तो पुन्हा तो मूळ स्थितीमध्ये येतो बघा. त्याचे आकारमान हे कायम राहतं. ते आकारमान मूळ प्रेस केल्यानंतर तो पुन्हा तो त्या स्थितीमध्ये येतो. मग त्याचा आकारमान आहे तेवढेच राहतं. मग त्या गुणधर्माला काय म्हणणार आहोत आपण? 4 पर्याय आहेत. आपण वाचणार आहोत स्थितिक स्थापिता बोलणार आहोत, असपटता बोलणार आहोत, आकारिता बोलणार आहोत, अप्रवाहिता बोलणार आहोत. मग यापैकी जे आपलं योग्य उत्तर आपण पाहणार आहोत की आपल्या या प्रकाराला त्याच्या या गुणधर्माला आपण असपंडिता असे बोलणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा. द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण संयुग मूलद्रव्य या प्रकारामध्ये करताना डॅश डॅश हा निकष लावला जातो. मग कोणत्या प्रकारचा निकष लावला जातो? 4 पर्याय आहेत. द्रव्याची अवस्था, द्रव्याची प्रावस्था, द्रव्याचे रासायनिक बंध संघटन का यापैकी सर्व? यापैकी संघटन येऊ शकत नाही, कारण द्रव्याचे वर्गीकरण मिश्रण संयुग आणि मूलद्रव्य या प्रकारामध्ये करताना आपलं जे करेक्ट असणार आहे द्रव्याच्या रासायनिक बंध संघटन आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पाणी, पारा व ब्रोमिन यांच्यामध्ये जे साधर्म्य आहे व कारण तिन्ही डॅश डॅश आहे. मग तिन्ही कसे आहेत? मग 4 पर्याय आहे. मूलद्रव्य आहे, द्रव पदार्थ आहे, संयोग आहे का अधातू आहे? आता पाणी, पारा, ब्रोमिन हा अधातूचा प्रश्न येऊ शकत नाही. संयुग आहे, द्रव पदार्थ आणि मूलद्रव्य. मग याच्यापैकी जे योग्य उत्तर काय असणार आहे? पाणी आणि पारा हे सर्व कसे आहेत? हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे द्रव पदार्थ हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्बनची संयोजन ही जर 4 आहे व ऑक्सिजनची संयोजन जर 2 आहे तर यावरून समजतं की कार्बन डायऑक्साईड या संयोगात कार्बन अणू यांच्या डॅश डॅश रासायनिक बंध असतात. मग कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध आहे? मग 1, 4, 2, 3 यापैकीचे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून आपण नाही 1 आहे, 4 आहे, 2 आहे आपलं उत्तर आहे. 3 हे आपलं उत्तर असणार आहे आणि म्हणून कार्बन डायऑक्साईड संयोगात कार्बन अणू यांच्यात 3 रासायनिक बंध आहे. आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे युरिया ही डॅश डॅश संयुग आहे. मग युरिया कोणत्या प्रकारचा संयुग आहे? मग असेंद्रिय आहे, सेंद्रिय आहे, जटिल आहे का स्थितीय आहे? मग हे प्रकार आपण मुलांना हे जे टॉपिक आहे हे देखील आपण कव्हर केलेले आहेत आणि याच्याबद्दलची देखील आपण माहिती घेतलेली आहे. मग युरिया हे कोणत्या प्रकारचं संयुग आहे? तर युरिया हे मुलांना सेंद्रिय संयुग आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तशा प्रकारे मुलांना सराव, खेळ, परीक्षा या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे घेतलेली आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील पाहणार आहोत. काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते कोणते प्रश्न आहेत? चला तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नोत्तराच्या तासाला. आपला जो टास्क आहे तो कंप्लीट करूया. बघा आता दिलं आहे ती प्रश्न उत्तरे. आता प्रश्नोत्तराचा आपला पहिला प्रश्न आहे आपण सुरुवात करणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न आहे सुरुवात करणार आहोत. बघा आपण वाचूया आपला पहिला प्रश्न. ब्रांजमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा समावेश आहे? ब्रांजमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा म्हणजे कोणत्या धातूचा समावेश आहे? तर ब्रांजमध्ये मला तांबे आणि कथिल याचा समावेश आहे. बघा इथे दिले आहेत ब्रांजमध्ये तांबे व कथिल या मूलद्रव्यांचा म्हणजे अणू असतात. बघा तांब्यामध्ये काय आहे? ब्राउन्समध्ये तांबे आणि कथिल या मूलद्रव्यांच्या अणू आढळतात. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द्रावण कशाला म्हणतात? द्रावण 2 किंवा अधिक संयुगे जेव्हा एकत्र येतात किंवा 2 किंवा अधिक जेव्हा पदार्थ एकत्र येतात त्याला आपण द्रावण समांगी मिश्रण म्हणतात. बघा 2 किंवा अधिक पदार्थाचे समांगी जे मिश्रण असते त्याला आपण काय म्हणणार आहोत? द्रावण असे म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे निलंबन म्हणजे काय? निलंबन म्हणजे की द्रव आणि स्थायू पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संयुगाला किंवा मिश्रणाला आपण काय विषमांगी मिश्रण म्हणतात. बघा द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असे म्हणतात. बघा द्रव पदार्थ म्हणजे जो लिक्विड टाईपचा म्हणजे पाणी किंवा दूध असं म्हणू शकतो किंवा स्थायू म्हणजे आपण जो आईस आहे, जो बर्फ आहे तो स्थायू पदार्थ आहे. मग यांचं जे विषमांगी मिश्रण तयार होतं त्याला आपण निलंबन असे म्हणणार आहोत. आता आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे त्याने संयोजन म्हणजे काय? संयोजन म्हणजे काय? बघा आता त्याने दिलं आहे प्रत्येक अणूच्या रासायनिक विजारामुळे एक अणू दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जातात. बघा आता संयोजनाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. प्रत्येक जो अणू आहे त्याचा रासायनिक गुणधर्म असतो प्रत्येक अणूचा. त्या गुणधर्मामुळे एक अणू दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जो जोडला आहे आणि ही क्षमता एका संख्येने दर्शवतात आणि त्याची जी क्षमता आहे ती एका संख्येने दर्शवतात व ही संख्या म्हणजेच त्या अणूची
संयुजा अवयव आणि ती जी संख्या आहे त्या संख्येलाच काय म्हटलं जात आहे, संयुजा म्हटलं जात आहे. कळतंय मुलांनो? बघा पुन्हा एकदा आपण वाचणार आहोत. प्रत्येक अणूच्या रासायनिक गुणधर्मामुळे एक अणू दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने हा जोडलेला जातो आणि ही क्षमता एका संख्येने दर्शवतात व ही संख्या म्हणजेच त्या अणूची संयुजा अवयव आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत. मूलद्रव्याचे किती व कोणत्या प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. मूलद्रव्याचे 3 प्रकार आहेत आणि त्याचप्रमाणे मूलद्रव्याचे आपण म्हणजे कोणत्या प्रकारात धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 प्रकारामध्ये आपले त्याची वर्गीकरण करतात. बघा मूलद्रव्याचे धातू, अधातू व धातू सदृश्य या 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येते. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंद्रिय संयोग म्हणजे काय. बघा आता दिले आहे सेंद्रिय संयोग म्हणजे पाहू शकता आपण इथे दिलं आहे. संयुगे ही हवेमध्ये तीव्रपणे म्हणजे ती जास्तीत जास्त तापवली जातात आणि त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थामध्ये ते तयार होतात. बघा आता जी संयुगे आहेत ही हवेमध्ये तीव्रपणे तापवण्याचं काम केलं जातं आणि त्याचा ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होऊन ते काही वायुरूप पदार्थ तिथे तयार होतात. परंतु ते ज्वलन पूर्ण न झाल्यास त्या खाली अवशेषा रूपात जो काळ्या रंगाचा जो कार्बन राहतो त्या संयुगाचे सेंद्रिय संयोग असे त्याला मग त्यालाच काय म्हटले जाते आहे सेंद्रिय संयोग असे म्हणतात. बघा आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. संयुग हवेमध्ये ही तीव्रपणे ही तापवले असतात. त्यांच्या ऑक्सिजन बरोबरचा जो संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ हे तयार होतात. मग ज्वलन पूर्ण न झाल्यास परंतु काही भागात पहिले त्यांच्या हवेमध्ये तापवली जातात ती तीव्रपणे मग त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि ती वायुरूप अवस्थेमध्ये ते निघून जातात. ते वायुरूप पदार्थ तयार होतात. परंतु जे काही उरतात मग काहींचं जे ज्वलन हे पूर्ण नाही झालं तर ते खाली अवशेष रूपात काळ्या रंगाचा जो कार्बन राहतो त्यालाच काय म्हटलं जातं आहे सेंद्रिय संयोग. म्हणजे आपण कापूरची उदाहरण पाहिजे खाली ते काळं त्याला जे चिकटतो जो कार्बन चिकटतो तोच काय आहे सेंद्रिय संयोग आहे. आपण हे देखील आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द्रावक म्हणजे काय. बघा द्रावक म्हणजे की द्रावणात जो घटक असतो त्या सर्वाधिक जो पदार्थ असतो म्हणजे जसं आपण पाहिलं की पाणी आणि मीठ आपण घेतलं तर जर आपण पाण्यामध्ये मीठ टाकायचं ठरलं तर सगळ्यात म्हणजे द्रावक म्हणजे पदार्थ कोणता आहे सगळ्यात जास्त तर पाणी सर्वात जास्त आहे आणि म्हणून जो पदार्थ सगळ्यात जास्त असतो बघा द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. मग याच्यामध्ये पाणी जो आहे तो काय आहे द्रावक झाला आहे. मग घटकामध्ये द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक जो जास्त आहे मग सर्वाधिक जास्त घटक कोणता आहे पाणी आहे आणि म्हणूनच त्याला काय बोललं आहे द्रावक असे बोलले आहे. समजले द्रावक आणि द्राव्य याच्यामध्ये फरक आहे. द्रावक म्हणजे सर्वाधिक घटक जास्त आहे त्याला द्रावक असे बोलले जाते आणि जो सर्वाधिक घटक कमी आहे त्याला द्राव्य बोलले जाते. आता इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो चालला आहे द्राव्य म्हणजे काय आहे की जो घटक द्रावणामध्ये जो कमी आहे त्याला आपण द्राव्य म्हणतो. द्रावणात द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणतात. जसं आपण पाहिलं की जर पाण्यामध्ये आपण मीठ टाकत आहोत मग आपण जितकं पाणी घेतलं तितकंच मीठ घेतो का तर नाही. आपण चिमूटभर मीठ घेतो आपण जेवणामध्ये की जर आपली एवढी भाजी आहे तर आपण एवढं मीठ घेतो का तर नाही की त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे आपण मीठ टाकतो. किंवा चहा आहे तर चहामध्ये जितकं आपण अर्धा टोप समजा पाणी घेतलं आहे तर आपण अर्धा टोप साखर टाकतो का तर नाही. तर आपण 2 किंवा 3 कप साखर घेतले 3 कप पाणी घेतलं आहे तर 3 कप साखर टाकतो का तर नाही. म्हणजे त्याचा अर्थ ते काय आहे द्राव्य आहे. मग द्रावणात द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणारा इतर घटक पदार्थांना द्राव्य असे म्हणतात. आपले ते क्लिअर झालं. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रावस्था म्हणजे काय. बघा आता त्यांनी सांगितलं प्रावस्था म्हणजे की एकसारखं संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणजे एकसारखं जे संघटन होत आहे जी ती अवस्था आहे त्या द्राव्याचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत प्रावस्था म्हणणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे असेंद्रिय संयोग म्हणजे काय. बघा तिथे की असेंद्रिय म्हणजे ज्या संयोगाची तीव्र उष्णता दिल्यावर सांगितलं की जी संयोग आहे त्याला तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो त्यांना असेंद्रिय संयोग असे म्हणतात. आणि जो घटक उरतो जो अवशेष उरतो जो अपघटन होऊन मागे जो अवशेष राहतो त्याला काय म्हणणार आहोत असेंद्रिय संयोग असं म्हणतात. क्लिअर आहे मुलांनो की असेंद्रिय संयोग म्हणजे काय की ज्या संयोगाची तीव्र उष्णता दिल्यास त्याचे अपघटन होऊन तो जो अवशेष मागे उरतो की त्याला आपण असेंद्रिय संयोग असे म्हणतात.
तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून असणारे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरे हे सर्व प्रश्नोत्तरं आपण इथे क्लिअर केलेले आहे, स्पष्टीकरणासकट दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे या पाठाच्या माध्यमातून आलेले हर एक जे टॉपिक आहेत ते देखील आपण कव्हर केले. त्याप्रमाणे आपला जो पाठ आहे मुलांना तर द्रव्याचे संघटन या पाठाबद्दल द्रव्याचे संघटन हे कशा प्रकारे होते या पाठाचा आपण विशेष करून इथे अभ्यास केलेला आहे. सविस्तर आपण मुलांना स्पष्टीकरण हे चित्रीकरणाच्या माध्यमातून इथे आपण समजून सांगितलेलं आहे. मुलांना हा पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.